एकही आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. मंत्री अशोक उईके. चणकापूर आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात. नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत. चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आदिवासी संस्कृतीच्या पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. नवागत विद्यार्थ्यांचे आदिवासी परंपरेनुसार स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एकही आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, आदिवासी नृत्य सादरीकरण तसेच बैलगाडीतून प्रथम इयत्तेतील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली स्वागत मिरवणूक हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभागी होत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोडे, सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे यांच्यासह विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात मंत्री उईके यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. आश्रमशाळांमध्ये सुरक्षित निवास, सकस आहार, डिजिटल शिक्षण, क्रीडा, कला, कौशल्य विकासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करून देशाच्या प्रगतीत योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आदिवासी संस्कृती, परंपरा आणि मातृभाषेचा सन्मान राखत विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञानाशी जोडण्याचे काम शासन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी आणि पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चणकापूर आश्रमशाळेचे प्राचार्य BN देवरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. प्रवेशोत्सवात विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्य संपादक चेतन हिरे, सहसंचालक खुशाल देवरे, कळवण.